माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे सुट्टीवरती असल्याचा फायदा घेत हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांनी डोकं वर काढल्यानं पोलीस निरीक्षक देविदास चोपडे स्वतः धाडी टाकत असून पापलवाडी इथे शेतामधील टीन शेडमध्ये मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू बनवण्यासाठी रसायन तयार केल्याची माहिती मिळताच 5 जून रोजी धाड टाकून हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला आणि 25,000चा मुद्देमाल नष्ट करण्यात आला। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाम तसेच पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्यांचा कायम बंदोबस्त व्हावा म्हणून जिल्ह्यामध्ये हातभट्टी दारू विरुद्ध मोठ्या प्रमाणात मोहीम राबवण्यात येत आहे आणि पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी दारू निर्मिती होण्याच्या आधीच अनेक अड्डे उद्ध्वस्त करून वारंवार कारवाया झालेल्या गुन्हेगारांच्या तडीपारीचे प्रस्ताव बनवणं सुरू केलंय। 5 जून रोजी माहिती मिळताच पापलवाडी येथील शेतामधील गोठ्यामध्ये पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल खंदाडे तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल गोपानवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाड टाकून 5 टाक्यामध्ये बनवलेलं रसायन मोहन फूल किंमत 25,000 रुपये नष्ट करून एका विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। त्यामुळे आता हातभट्टी दारू विक्री करणाऱ्यांचे धावे दणाणलेत। मझहर शेख, सी 24 तास, नांदेड।